पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद करत निषेध आंदोलन करण्यात येते। विश्व हिंदू परिषद बजरंग दलीच्या वतीने आंदोलन करण्यात येते। अमरावतीच्या राजकमल चौकात हे आंदोलन करण्यात येणार आहे। पॅड हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती बंदची हाक आज देण्यात आली आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आज अमरावती बंद असणार आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद करत निषेध व्यक्त केला जातोय। अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन करण्यात येणार आहे। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती बंदची हाक आज देण्यात आली आहे। तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद करत निषेध व्यक्त करण्यात येतोय। तर अमरावतीकरांचाही या बंदला प्रतिसाद दिसून येतोय। अमरावतीत हिंदुत्ववादी संघटनेचे आज आंदोलन होणार आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती शहर बंद आहे आणि अमरावती शहरातील बंद आपण पाहू शकतो। अमरावतीत प्रतिसादही दिला जातो या बंदला। अमरावतीत हिंदुत्ववादी संघटनेचे आज आंदोलन आहे। तर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावतीत शहर बंद आहे आणि त्यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। तर अमरावतीकरांचा या बंदला प्रतिसाद आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सूरज, अमरावती हिंदुत्ववादी संघटनेचं आंदोलन आहे आणि त्यासाठी आज शहर बंद आहे, काय अधिकची माहिती? नक्की जम्मू काश्मीरच्या प्रकारे पर्यटकांना हॅलो 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 माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये ज्या प्रकारे पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमरावतीमध्ये संतप्त हिंदुत्ववादी संघटना झालेल्या आपण जर पाहिलं तर अमरावती आज बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्या अमरावती बंदला जो आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। सध्या जर पाहिलं तर अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये निषेध केल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी सुरू आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी त्या दहशतवादाला कठोरातली कठोर शासन झालं पाहिजे अशी जी मागणी एकंदरीत हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपण काही आंदोलनकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न, दादा काय सांगणार, काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, जसं की आम्ही घोषणा देत आहे की पाकिस्तानचा हा जो छळ भारतावर होत चालला आहे, तर शेवटी एकच पर्याय आहे की नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का। नक्की आणखी काही लोकांशी, दादा काय मागणी आहे तुमची वाली? खत्म करो भाई, खत्म करो पाकिस्तान को, खत्म करो भाई, खत्म करो पाकिस्तान को, खत्म करो। अरे देश के गद्दारों को एक ही है कि इस दुनिया से पाकिस्तान का नाम मिटाने चाहिए। पाकिस्तान का नामो निशान मोदी जी ने मिटा देना चाहिए। हमारी एक ही पाकिस्तान होना ही पाकिस्तान। नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार अशा घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहे। कुठेतरी दहशतवादानं कुठेतरी कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशी जी मागणी आहे एकंदरीत हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे। पण जर पाहिलं तर अमरावतीच्या राजकमल चौकापासून जे आहे ते अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅलीकडे संपूर्ण घटनेचा या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे। सकाळपासून जर पाहिलं गेलं तर अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी बंद करण्यात आला आहे। अत्यंत उत्स्फूर्त आणि शांततेत संपूर्ण हा बंद आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडवू नये यासाठी पोलिसांनी देखील या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे जर पाहिलं तर या ठिकाणी काही शिष्टमंडळ गेलेलं आहे। या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर संपूर्ण जे आहे निषेध मार्ग संपणार आहे। मात्र एकूणच तर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। तेजल, निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या ह्या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।